सो हेलो एव्हरीवन, दिस इज युअर डीवाय सर. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, आपण सायन्स 2 चा एक चॅप्टर सुरू केलं होतं. त्याचं नाव आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. आता या पार्ट 1 मध्ये आज आपण एक महत्त्वाची प्रोसेस शिकणार आहोत. ते म्हणजे आहे एनर्जी प्रोडक्शन थ्रू कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट मधून कशा प्रकारे एनर्जी आपल्याला मिळते. याच्या आधी आपण बघितलं होतं की इनसाइड द सेलच्या आतमध्ये जो आहे तो ग्लुकोज आला होता आणि ग्लुकोज सोबतच आपण रेस्पिरेशन केलो तेव्हा आपल्यासोबत ऑक्सिजन पण आला होता. आता हा जो याच्यापासून आपल्याला जो एनर्जी भेटत आहे हे काही सिंपल स्टेप नाही आहे. पण आता त्याच्या आधी जर तुम्ही लक्षात ठेवाल तर एनर्जीचे प्रोड्यूस होत आहे ते एनर्जी दोन टाइप मध्ये प्रोड्यूस होत आहे. किती टाइप मध्ये? 2 टाइप्स आहेत त्याचे. पहिला राहतो तो असतो डायरेक्ट एनर्जी आणि सेकंड वाला असते एक इनडायरेक्ट एनर्जी. आता तुम्ही म्हणाल सर हे डायरेक्टली एनर्जी काय असते ना इनडायरेक्ट एनर्जी काय असते? तर आता डायरेक्ट एनर्जी म्हणजे काय होते त्यालाच आपण म्हणतो एटीपी. काय म्हणतो त्याला आपण? एटीपी. आणि हे डायरेक्ट एनर्जी जी असते हे अशी कॅश सारखी असते, पैशासारखी असते. आता समजा का मी तुम्हाला 500 रुपये दिलो आणि तुम्हाला समजा म्हटलो की जा दुकानामध्ये जा आणि दुकानामध्ये जाऊन काहीतरी तुम्ही साखर पत्ती वगैरे तुम्हाला जे पण लागते चिप्स बर्गर पिझ्झा वगैरे ते सगळं काही घेऊन घ्या. तर मग तुम्ही काय कराल? पटपट धावत धावत जाल दुकानदाराला पैसे द्याल आणि पैसे घेऊन तुम्ही वस्तू घेऊन घ्याल. म्हणजे तुमच्याकडे कॅश होती, डायरेक्ट तुमच्याकडे पैसे होते म्हणून तुम्ही काय केलं? डायरेक्ट दिले आणि डायरेक्ट घेतले. तशाच प्रकारची आपली जी एनर्जी असते एटीपी ज्याला म्हणतो, एटीपीचा लॉंग फॉर्म आहे ऍडेनिसिन ट्रायफॉस्फेट. ते आपल्या बॉडी जी आहे ते डायरेक्टली यूज करतात. जसे तुम्ही पैसे डायरेक्टली यूज केले तसे ते पण आपण डायरेक्टली बॉडी आपली यूज करताय. आणि दुसऱ्या टाईपची एनर्जी असते बघा, आता याला म्हणतो आपण एटीपी. याचं नाव काय? ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणजे हा आपला एटीपी. आणि दुसऱ्या टाईपची एनर्जी असते ते म्हणजे इनडायरेक्ट एनर्जी. आता हे जे इनडायरेक्ट एनर्जी असते हे असते आपल्या चेक सारखी. आता समजा का मी तुम्हाला चेक दिलो आणि चेक देऊन म्हटलो तुम्हाला मी 2 लाखाचा चेक दिलो आणि तुम्हाला म्हटलं जा त्या दुकानातून साखर घे पत्ती घे तशाच प्रमाणे पिझ्झा बर्गर गुपचूप वगैरे खाऊन घ्या. तर तुम्ही जाल समजा का दुकानामध्ये आपला चेक घेऊन 2 लाखाचा, तर तुम्हाला का म्हणणार चल हट इथून, बिलकुल दिसाचंच नाही तर चल बिलकुल. तुम्ही पहिले पैसे घेऊन या त्याच्यानंतर तुम्ही सगळा काही बोला. मग तुम्हाला कुठे जावं लागेल? बँकमध्ये चेक वरून का आणावं लागेल? पैसे घ्यायला लागेल ना. पैशापासून मग तुम्हाला सगळा काही जो आहे तो वस्तू घ्यावं लागेल. मग आता हे जे चेक सारखी एनर्जी असते याचे पण 2 पार्ट असतात. 2 कोएन्झाइम्स असतात जे बॉडी आपली डायरेक्ट यूज नाही करू शकत. त्याला आपल्याला पहिले एटीपी मध्ये कन्वर्ट करायला लागेल. जसं चेकला आपल्याला पैशामध्ये कन्वर्ट कशाला करायला लागला, कॅश मध्ये कन्वर्ट करायला लागला, तशाच प्रमाणे आपल्याला त्या एन्झाइम्सला कोएन्झाइम्सला जो आहे तो आपल्याला एटीपी मध्ये कन्वर्ट करायला लागतं. मग हे कोणते एन्झाइम्स आहे? पहिला नाव आहे त्याचा NADH2. काय नाव असतं त्याचा? NADH2. NADH2 म्हणजे असते निकोटिनामाइड ऍडेनिन डायन्यूक्लियोटाइड. नाव लक्षात ठेवा, निकोटिनामाइड ऍडेनिन डायन्यूक्लियोटाइड. निकोटिनामाइड ऍडेनिन डायन्यूक्लियोटाइड. यालाच आपण प्रेमाने म्हणू शकतो नाडू. काय म्हणतो याला आपण? नाडू. आपला नाडू, प्रेमाचा नाडू. त्याच्यानंतर दुसरा राहतो FADH2. त्याला म्हणतो आपण फाडू. काय म्हणू आपण त्याला? फाडू. पहा मग आता याचा लॉंग फॉर्म आहे फ्लॅविन ऍडेनिन डायन्यूक्लियोटाइड. आता हा ऍडेनिन डायन्यूक्लियोटाइड तो तर सेमच आहे. पहिल्यामध्ये आहे निकोटिनामाइड आणि दुसऱ्यामध्ये आहे फ्लॅविन. शॉर्ट मध्ये आपण प्रेमानं याला म्हणू नाडू आणि त्याला म्हणू फाडू. नाडू फाडू. आता पहा, हा जो आपला एक नाडू असते याच्यापासून आपल्याला 3 एटीपी भेटते. किती एटीपी भेटते? 3. 1 2 3 एटीपी. आणि हा जो आपला फाडू आहे FADH2 याच्यापासून आपल्याला 2 एटीपी भेटते. एक फाडू पासून किती एटीपी? 2 एटीपी. एक नाडू पासून किती? 3 एटीपी. एवढा तुम्ही लक्षात ठेवा. आता आपली मेन प्रोसेस चालू होत आहे आणि ते जे स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते बिलकुल. ऑक्सिडेशन ऑफ फूड कसा होते? ऑक्सिडेशन ऑफ फूड म्हणजे फूडला तोडाचा काम कसा होत आहे, तर त्याचे 3 स्टेप आहे. पहिली स्टेपचं नाव आहे ग्लायकोलायसिस. कोणती स्टेप आहे पहिली? ग्लायकोलायसिस. दुसरी आहे क्रेब्स सायकल आणि तिसरी राहते ETC रिॲक्शन. ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल, ETC रिॲक्शन. आता पहिला जो आहे सेल्युलर रेस्पिरेशन याला म्हणतो आपण. आता बघा सगळ्यात पहिले आपली हे जे प्रोसेस आहे ग्लायकोलायसिसची हे जे होणार आहे आपली सायटोप्लाझम मध्ये होणार आहे. कुठे होणार आहे? आपली सायटोप्लाझम मध्ये. आता ही जी प्रोसेस आहे 3 सायंटिस्टने बनवली आहे. त्या पहिल्याचं नाव होता बिचाराचा गुस्तव एम्बेडन. बिचारा नाही का, याचा बिचाराचा एवढा शोध लावला गुस्तव एम्बेडन. दुसऱ्याचं नाव होतं आपला ओटो मेरहॉफ आणि तिसऱ्याचं नाव होता जॅकोब पार्नोस. एम्बेडन, मेरहॉफ, पार्नस. EMP. म्हणून या प्रोसेसला दुसरा एक नाव आहे तो म्हणजे EMP पाथवे. पाथ म्हटलो मी, पाथवे. ओके, EMP पाथवे. पाथवे नको म्हणा. EMP पाथवे. पाथ. हा, ओके. आता
हे जे प्रोसेस होणार कोणत्या आपली सायटोप्लाझम मध्ये. चला मग आपण जाऊ सायटोप्लाझमच्या आतमध्ये. आपण आलो आता सायटोप्लाझमच्या आतमध्ये. बघा आता हा आहे आपला सायटोप्लाझम. इथं आपले ग्लुकोज जे आहे बिचारे ज्याच्यामध्ये 6 कार्बन आहे पहिलेच येऊन आहे. आता या ग्लुकोजचा जो आहे तो होणार आहे ब्रेकआउट, म्हणजे ब्रेक होणार आहे. जसा हा 6 आहे तर यांचे 3 चे 2 ग्रुप पडणार आहे. बघा मग आता इथून जे आहे तुटून जाईल आणि याच्यापासून 3 चे 2 ग्रुप पडणार आहे. एक ग्रुप आणि हा पडला आपला दुसरा ग्रुप आणि यांनाच म्हणतो आपण पायरुविक ऍसिड. काय म्हणतो यांना आपण पायरुविक ऍसिड. आता लक्षात ठेवा जेव्हा एखादी गोष्ट तुटत आहे तर त्याच्यातून भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला एनर्जी भेटेल. काय भेटेल? भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये एनर्जी. मग इथं काय होणार आहे ग्लायकोलायसिस मध्ये सगळ्यात पहिले ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोज जो आहे तो 2 पार्ट मध्ये तुटणार आहे. पायरुविक ऍसिड बनणार आहे त्याच्यात. का बनणार आहे? पायरुविक ऍसिड. 3 कार्बन म्हणजेच काय होते? पायरुविक ऍसिड. आता जेव्हा आपल्याला पायरुविक ऍसिड भेटला तर तेव्हा आपल्याला डायरेक्ट एनर्जी भेटते खूप साऱ्या प्रमाणात 2 ATP. तशाच प्रमाणे इनडायरेक्ट एनर्जी भेटते 2 नाडू. तशाच प्रमाणे आपल्याला बाय प्रोडक्ट म्हणजे काही एक्स्ट्रा प्रोडक्ट भेटते तो आहे आपला 2H2O. पहा मग आता जेव्हा ग्लुकोज मधून पायरुविक ऍसिड बनला तेव्हा 2 ATP 2 नाडू आणि 2H2O आपल्याला भेटला. त्याच्यानंतर ग्लायकोलायसिस मध्येच अजून एक पार्ट होते. हा जो पायरुविक ऍसिड आहे याचा कन्व्हर्जन होते ऍसिटाइल CoA मध्ये. कशामध्ये? ऍसिटाइल CoA. ऍसिटाइल कोएन्झाइम ए म्हणतो याला आपण. ऍसिटाइल कोएन्झाइम ए. पहा मग आता ग्लायकोलायसिस मध्ये 2 स्टेप झाले. ग्लुकोज होता, ग्लुकोजचा पायरुविक ऍसिड बनला, पायरुविक ऍसिडचा ऍसिटाइल CoA बनला. आता हा जेव्हा ऍसिटाइल CoA बनते तर ऍसिटाइल CoA सोबत आपल्याला काय भेटते तर 2 नाडू सोबतच आपल्याला भेटते बाय प्रोडक्ट 2CO2. काय भेटते? बाय प्रोडक्ट 2CO2. आता एवढा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सगळ्यात पहिले काय झाला होता आपला ग्लुकोज पासून आपल्याला पायरुविक ऍसिड भेटला. पायरुविक ऍसिड मध्ये 2 ATP 2 नाडू 2 H2O. त्याच्यानंतर ऍसिटाइल CoA बनला पायरुविक ऍसिड पासून. त्याच्यापासून आपल्याला 2 नाडू आणि 2CO2. एवढा हा किती भेटलाय ते सुद्धा तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. इथं आपली ग्लायकोलायसिस संपत आहे. ग्लायकोलायसिस खतम होत आहे. ग्लायकोलायसिस मध्ये झाला काय? ग्लुकोज पासून पायरुविक ऍसिड भेटला. पायरुविक ऍसिड पासून आपल्याला काय भेटला? ऍसिटाइल CoA. जेव्हा पायरुविक ऍसिड भेटला 2 ATP 2 नाडू 2H2O 2 नाडू 2CO2 ऍसिटाइल CoA बनतात. इथं आपली ग्लायकोलायसिस खतम. टाटा बाय बाय. आता हे जे आपले सायटोप्लाझम मध्ये ऍसिटाइल CoA होते हे जाते बिचारे आपल्या याच्यामध्ये, याला म्हणतो आपण मायटोकॉन्ड्रिया. का म्हणतो याला आपण? मायटोकॉन्ड्रिया. मग आपली हे जे चालू होत आहे नेक्स्ट प्रोसेस याला म्हणतो आपण क्रेब्स सायकल. आता या क्रेब्स सायकल मध्ये काही खेकडे वगैरे नाही येणार आहे. आता हे जे सायकल आहे एक सायंटिस्ट होता सर हॅन्स क्रेब यांनी हे जे आहे हे डिस्कवरी केली होती या सायकलची. त्याच्यामुळे याला आपण क्रेब्स सायकल म्हणतो किंवा यालाच आपण ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल सुद्धा म्हणतो. का म्हणतो याला आपण? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. का बरं बनतो ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल ते बिलकुल एका मिनिटात तुम्हाला समजणारच आहे. पहा मग आता आपले जे ऍसिटाइल CoA होते हे कुठे गेले? आपल्या मायटोकॉन्ड्रिया मध्ये. मग मायटोकॉन्ड्रियाला आपण झूम करून पाहू. चल बेटा हो जा झूम. व्हेरी गुड. आता पहा हा झूम झाला. आता इथं ऍसिटाइल CoA मधला जो ऍसिटाइल पार्ट आहे लक्ष द्या ऍसिटाइल CoA मधला ऍसिटाइल पार्टचा ऑक्सिडेशन होत आहे. ऍसिटाइल CoA मधला ऍसिटाइल पार्टचा ऑक्सिडेशन होत आहे. काय म्हटलो मी? ऍसिटाइल CoA चा ऍसिटाइल पार्ट ऑक्सिडाइज झाला. पहा मग आता ऍसिटाइल CoA चा पहा आता इथचा जो ऍसिटाइल CoA चा ऍसिटाइल पार्ट जो होता तो काय झाला? ऑक्सिडाइज. कम्प्लिटली ऑक्सिडेशन झाला. ऍसिटाइल CoA चा ऍसिटाइल पार्ट जेव्हा ऑक्सिडेशन झाला तेव्हा आपल्याला काय भेटते? तर आपल्याला भेटते सायट्रिक ऍसिड. काय भेटते आपल्याला? सायट्रिक ऍसिड. आणि एका सायट्रिक ऍसिड मध्ये 3 कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप असतात. एका सायट्रिक ऍसिड मध्ये 3 कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप असतात. दॅट्स वाय दिस प्रोसेस इज ऑल्सो नोन ॲज अ ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. त्याच्यामुळेच या प्रोसेसला आपण म्हणतो ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. क्रेब्स सायकल मध्ये ऍसिटाइल CoA चा ऍसिटाइल पार्ट कम्प्लिटली ऑक्सिडाइज होत आहे. त्याच्यापासून भेटत आहे सिट्रिक ऍसिड. सिट्रिक ऍसिडच्या एका ग्रुपमध्ये 3 कार्बोक्सिलिक ऍसिड असतात. किती असतात? 3 कार्बोक्सिलिक ऍसिड. दॅट्स वाय क्रेब्स सायकल इज ऑल्सो नोन ॲज अ ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. इथं आपली क्रेब्स सायकल संपत आहे. पण जेव्हा आपला ऍसिटाइल पासून सायट्रिक ऍसिड बनत आहे तेव्हा आपल्याला काहीतरी इथं भेटलं असेल. तेच तर त्याच्यासाठीच तर आपण करत आहोत सगळं. मग आता जेव्हा हा भेटला तर आपल्याला काय भेटते? आपल्याला भेटते डायरेक्ट एनर्जी. आता पटकन तुम्ही मनातल्या मनात सांगा किंवा कमेंट करा डायरेक्ट एनर्जी कोणती राहते आपली? कोणती राहते? पटकन सांगा पटकन सांगा पटकन सांगा. व्हेरी गुड. ATP. कोणती राहते आपली डायरेक्ट एनर्जी? ATP. तशाच प्रकारे आपल्याला
इनडायरेक्ट एनर्जी पण भेटते, जसा NaDH2 इथं 1 भेटत आहे, तिकडे 2 होते. तशाच प्रमाणे आपल्याला भेटते इथं FADH2 सुद्धा, इथं आपल्याला भेटत आहे FADH2. त्याच्यासोबत आपल्याला काही बाय प्रोडक्ट पण भेटत आहे. बाय प्रोडक्ट कोणते कोणते, तर आपल्याला बाय प्रोडक्ट भेटते H2O, अजून एक बाय प्रोडक्ट भेटत आहे तो म्हणजे आपला CO2. एवढा पार्ट आहे आपला क्रेब्स सायकलचा, त्यालाच म्हणतो आपण ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. आपल्याकडे पहिले ग्लुकोज होते, दिसत आहे ग्लुकोज. ग्लुकोज 2 भागामध्ये डिवाइड झाले, त्याला म्हणतो आपण पायरुविक ऍसिड. पायरुविक ऍसिडचा ऍसिटाइल कोए मध्ये कन्व्हर्जन झाला. ऍसिटाइल कोए मायटोकॉन्ड्रिया मध्ये आले. मायटोकॉन्ड्रिया मधून काय झाला, आता त्याचा ऍसिटाइल पार्ट ऑक्सिडाइज झाला. त्याच्यापासून भेटला सायट्रिक ऍसिड. एका सायट्रिक ऍसिड मध्ये 3 कार्बोक्सिलिक ऍसिड होते, 3ही कार्बोक्सिलिक ऍसिड होते, त्याच्यामुळे त्याला म्हणतो आपण ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. त्याच्यानंतर लास्ट वाली आपली जी प्रोसेस आहे ते आपली ETC, त्यालाच म्हणतो आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. ETC म्हणजे होते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. ओके, आता इथं काहीच नाही, एकदम सिंपल आहे. जेवढे जेवढे इनडायरेक्ट एनर्जी आहे, जसा नाडू होता, फाडू होता, NaDH2 FADH2, त्याचा कन्व्हर्जन होणार आहे ATP मध्ये. कशाचा कन्व्हर्जन होणार आहे, ATP मध्ये. नाडूचा आणि फाडूचा कन्व्हर्जन होणार आहे ATPचा. तेवढीच प्रोसेस आहे आपली ETC रिएक्शन. पहा मग आता, ऑल इनडायरेक्ट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू डायरेक्ट एनर्जी. ऑल द इनडायरेक्ट एनर्जी, जेवढे पण इनडायरेक्ट एनर्जी आहे नाडू फाडू, ते कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, ATP मध्ये. एका नाडूपासून आपल्याला माहित आहे, एका नाडूपासून आपल्याला काय भेटते, तर आपल्याला भेटते 3 ATP. किती ATP, 3 ATP. आणि एका फाडूपासून आपल्याला भेटते 2 ATP. किती ATP भेटते, 2 ATP. तर मग हे जे आहे, सोबतच याच्या बाय प्रोडक्ट भेटते आपल्याला H2O. H2O जो बाय प्रोडक्ट तो चालूच आहे आपला, बाय प्रोडक्ट. अशा प्रकारची होती आपली ही कार्बोहायड्रेट पासून एनर्जी प्रोडक्शन. आणि हे जी प्रोसेस आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे तीनही लक्षात ठेवायची आहे. ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल, आणि दुसरी आहे ETC रिएक्शन. ग्लायकोलायसिस मध्ये ग्लुकोजचा पायरुविक ऍसिड आणि ऍसिटाइल कोए मध्ये कन्व्हर्जन झाला. ऍसिटाइल कोएचा सायट्रिक ऍसिड मध्ये क्रेब्स सायकल. सायट्रिक ऍसिडचा मग इकडे जो आहे फक्त FADH2 NaDH2 ATP मध्ये कन्व्हर्जन झाला. एवढी प्रोसेस आहे, एवढी प्रोसेस आपली संपली, म्हणजे आपला एनर्जी कन्व्हर्जन झाला. आता आपल्याला पूर्ण प्रमाणामध्ये एनर्जी भेटली आहे. ते एनर्जी आपण वेगळ्या वेगळ्या कामासाठी, बोलण्यासाठी, चालण्यासाठी, हलण्यासाठी, मारण्यासाठी, कोणाला शिवा देण्यासाठी सगळा काय आपण यूज करत आहोत. तोपर्यंत तेच एनर्जी वापरून तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. तेच सेम एनर्जी वापरून ATPचा यूज करून तुम्ही पटकन कमेंट करा. ATPचा यूज करून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत थँक्यू सो मच.